स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 80. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा लवकर उठते. अजून घरभर शांतता होती. ती स्वयंपाकघरात जाते आणि गडबडतच स्वयंपाकाला सुरुवात करते. कारण आज तिला ऑफिसमध्ये लवकर जायचं होतं आणि आजच तिला दिव्याबद्दल आरवशी काहीतरी बोलायचं होतं. स्वयंपाक करताना तिचं लक्ष सतत घड्याळाकडे जात असतं. पोळ्या करत करत तिने डबाही भरला. सगळं आवरलं. एक शेवटचा कटाक्ष टाकून ती आईकडे वळते. मीरा गडबडीत पण प्रेमाने बोलते, आई, जेवण तयार आहे. श्वेता तुला वाढेल. गोळ्या वेळेवरती घे बरं का. पण मीराचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच तिचं लक्ष जाते. आई शांतपणे खुर्चीत बसलेली होती. डोळे कुठेतरी हरवलेले होते. चेहऱ्यावरती एक उदास चिंतेची छटा होती. आईला असं शांत बसलेलं बघून मीरा थोडी आश्चर्याने बोलते, आई, काय झालं? कोणत्या विचारामध्ये एवढी तू हरवलेली आहेस? मी तुझ्याशी बोलते ना काहीतरी. मीराचं बोलणं ऐकून आई एक क्षण दचकल्यासारखी भानावरती येते आणि मग हलकेच डोळे वर करून मीराकडे पाहते. आई धीर गंभीर आवाजात बोलते, मीरा, अगं कालपासून खूपच काळजी वाटते गं मला. तुझी मामी काल इथे आलेली होती ना आणि तिने त्या फ्लॅटबद्दल सांगितले ना. ती बोलता बोलता थांबते आणि मग पुन्हा बोलते. तिने एवढा मोठा फ्लॅट घेतला असं ती म्हणत होती, पण एवढे पैसे कुठून आले गं? मला काहीच पटत नाही आहे. मामी काहीतरी लपवते असं वाटते मला. म्हणून मी म्हणते, तू तुझ्या मामाला भेटून ये ना एकदा. त्याला कदाचित माहिती असेल काहीतरी. विचार तरी कर बघ. मीरा थोडा वेळ गप्प बसते. मग आईच्या चेहऱ्याकडे बघते. तिथे काळजी साफ दिसत होती. मीरा सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरते खरी, पण तिचं मन मात्र अजूनही अस्वस्थ होतं. दिव्याबाबत ऑफिसमध्ये आरवशी बोलायचं होतं, पण इकडे आईचं असं शांत बसणं, विचारांमध्ये हरवून जाणं, यामुळे तिची काळजी अजूनही वाढलेली होती. तिने शेवटचा कटोरा स्वयंपाकघरामध्ये ठेवला आणि आईकडे वळून तिने पाहिलं. अजूनही आई तशीच विचारात गुंग. मग मीरा हळूच तिच्या जवळ येऊन बसली आणि थोडंसं हसून बोलली. मीरा धीरगंभीर होत मग प्रेमाने आईकडे बघते आणि बोलते, बरं आई, तुझ्या मनाला समाधान मिळावं म्हणून मी जाते मामाकडे. विचारते त्याला सगळं. काय म्हणतोय तो, कसं काय झालं हे सगळं काही मी त्याला विचारते आणि मग तुला येऊन सांगते, ठीक आहे? तू काळजी करू नको. आईने हलकासा श्वास घेतला. चेहऱ्यावर थोडं हलकं वाटल्यासारखं झालं. मीरा जरा कडक पण प्रेमळ स्वरात बोलते, पण आता तू काही काळजी करायची नाहीस. चल पटकन काहीतरी खाऊन घे. गोळ्या वेळेवर घे. श्वेता, तू आईला जेवण वाढ आणि स्वतः पण जेवून घे. श्वेता हसत बोलते, हो ताई, सगळं बघते मी. आणि मामा काय म्हणतो ते नक्की सांग हं. नक्की सांगते. तू आईची नीट काळजी घे. असं म्हणत मीरा पटकन पर्स उचलते. एक शेवटचं नजर भरून आईकडे पाहते. आई तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत असते, जणू काही सांगत असते, माझी शहाणी लेक. मीरा दार उघडते आणि घराबाहेर पडते. पण आता तिच्या मनात दोनच गोष्टी ठाम होत्या, दिव्या आणि मामींचं गुड आणि आईची शांती. मीरा मामाच्या इमारतीसमोर पोहोचते. मनात थोडा गोंधळ, थोडी उत्सुकता. ती दरवाजापाशी येऊन बेल वाजवते. काही क्षणामध्येच दरवाजा उघडतो. समोर एक गोंडस मुलगा, सोहम, म्हणजे मामा मामींचा मुलगा. मीरा हसत बोलते, अरे सोहम, आज घरी आहेस? शाळेला गेला नाहीस का? सोहम बोलतो, अगं ताई, आज नाही गेलो, घरीच थांबलो आहे मी. मीरा त्याच्या केसांवर हात फिरत बोलते, छान, पण आज अचानक एवढी मोठी सुट्टी घेणं चांगलं नाही बरं का. बरं आतमध्ये येऊ का मी? सोहम हसत बोलतो, अगं हो ना ताई, ये की. मीरा घरात प्रवेश करते. आतमध्ये शांतता आहे. घर अगदी तसंच आहे, जरा अस्ताव्यस्त, जरा ओळखीचं. ती थोडी इकडे तिकडे नजर टाकते. सोहम, अरे मामी कुठे आहे? दिसत नाही आहे. आई, अगं तिथं नवीन फ्लॅट घेतला आहे ना, तिकडेच गेलेली आहे. मीरा थोडी दचकून बोलते, अच्छा, आणि मामासुद्धा कुठे दिसत नाही घरात. सोहम थोडं घुटमळतच बोलतो, बाबा ते सुद्धा तिकडेच गेलेत. हे ऐकून मीराच्या कपाळावरती आठी येते.
ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघते. त्याच्याकडे बघून ती बोलते, अरे पण मग तू इथे एकटाच काय करतोयस घरी? तू सुद्धा मग त्यांच्यासोबत जायचं होतंस ना तिकडे. तेच सोहम बोलतो, अगं ताई, आई म्हणाली की तू घरातच थांब, म्हणून मी इथेच आहे. मीरा थोडंसं हसते, पण तू एकटाच असं राहणं योग्य नाही बाळा. पण असू दे, तू सांग 10वीचा अभ्यास कसा सुरू आहे? सोहम उत्साहीपणे बोलतो, छान सुरू आहे ताई. आई खूप मागे लागते अभ्यासासाठी. मीरा त्याचं उत्तर ऐकते, पण तिचं लक्ष इकडे तिकडे फिरताना टेबलवर ठेवलेल्या काही फाईल्सकडे जातं. त्यावर एक नाव ठळकपणे दिसतं, प्रावीण्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. मीराचं काळच क्षणभर दचकलं. हे तेच हॉस्पिटल जिथे तिच्या आईचं ऑपरेशन झालं होतं. ती हळूहळू त्या टेबलजवळ जाऊन एका फाईलवर नजर टाकते. नाव, तारीख, काही तपशील वाचण्याचा प्रयत्न करते. चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उमटलेलं. मनात विचार, मामी किंवा मामा या हॉस्पिटलशी काय संबंध? आणि फाईल इथे कशी? तिने ती फाईल हळूच हातात उचलते. आतमध्ये काही डॉक्युमेंट चाळू लागते. तेवढं सोहम धावतच तिच्या जवळ येतो आणि सोहम थोडासा घाबरतच बोलतो, ताई तुला काही हवं आहे का? तो अगदी पटकन मीराच्या हातातील फाईल्स घेऊन बाजूला ठेवतो. त्याच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन स्पष्ट दिसतं. मीरा त्याच्याकडे स्तब्ध नजरेने पाहते. मीरा शंका घेऊन शांत पण तीव्र नजरेने बोलते, असं काय आहे सोहम? ही फाईल फक्त मी पाहत होते ना. मीरा अजूनही त्या हॉस्पिटलच्या फाईलबद्दल विचार करत असते. तिच्या मनात शंका अधिकच पक्की होत होती. मीरा थोडं दतावट पण काळजीने विचारते, सोहम ही हॉस्पिटलची फाईल? कोणी आजारी आहे का? काही प्रॉब्लेम आहे का घरात? सोहम थोडं गोंधळून बोलतो, नाही का ताई, नाही, कोणी आजारी नाही आहे, अगदी खरं. मीरा शंका न मारता, नक्की ना? सोहम हसण्याचा प्रयत्न करत, हो ताई, या फाईल्स ना जुन्या आहेत ग, काही नाही त्यात. तू बस ना, मी चहा करतो ना तुझ्यासाठी. मीरा संध्याकाळची गडबड लक्षात घेत बोलते, नको रे बाळा, मला ऑफिसला जायचं आहे. तू नीट घरी राहा. एकटाच आहेस ना, बाहेर पडू नकोस. आणि हो, दरवाजा पटकन उघडू नकोस. आधी विचारायचं कोण आहे, काय काम आहे ते कळल्याशिवाय उघडायचं नाही, समजलं? सोहम हसत बोलतो, हो ताई, कळलं. मीरा तिच्या पर्समधून एक छोटासा डबा काढते. काही स्नॅक्स ते टेबलावर ठेवते. मीरा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत, बरं काळजी घे आणि मम्मीला पण सांग मी भेटून गेले. काळजी घे जा. मीरा दरवाजाकडे वळते, पण अगदी दार उघडणार तेवढ्यात एक अचानक खोकलेल्याचा आवाज ऐकू येतो. ती क्षणभर स्तब्ध होते. आवाज आतून येतो, घरातल्या मागच्या खोलीतून, खिडकीजवळून. मीरा वळते. सोहमचा चेहरा क्षणात कोमेजतो. मीरा हळू पण तीव्र स्वरात बोलते, सोहम, हा आवाज कुणाचा होता? सोहम गोंधळलेला नजरा चुकवत बोलतो, तो काही नाही ताई, बाहेरून आला असेल. पण मीरा शांत उभी राहते. तिला ठाऊक असतं हा आवाज तिने घरातलाच ऐकलेला होता. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आता काळजी आणि संशयात बदललेलं असतं. पण तेवढ्यात पुन्हा तोच खोकलेल्याचा आवाज तिला ऐकू येतो. आता मात्र मीरा थांबत नाही. ती सरळ सोहमकडे ताठ नजरेने पाहते. मीरा थोडं कडक पण संयम स्वरात बोलते, सोहम, आत मामा आहे का? मला स्पष्ट सांग, मी आवाज ऐकला. काही लपवत आहेस का तू? सोहमचा चेहरा पांढरा फटक होतो. थोडा वेळ तो गप्प राहतो, पण त्याचं लहानसं मन खोटं टिकवू शकत नाही. सोहम घाईघाईने डोळ्यात पश्चाताप आणत बोलतो, ताई सॉरी अगं. हो, बाबा आतमध्ये आहेत. मी खोटं बोललो तुझ्याशी. आईनेच सांगितलं होतं कोणी आलं तर सांगायचं नाही की आम्ही घरात आहोत, म्हणून मी तेच केलं. मला माफ कर ना ताई. मीरा थोडा क्षण गप्प राहते, मग थोडंसं हसते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, इट्स ओके सोहम, मला बघू दे एकदा. मीरा आता थांबत नाही. ती झपाझप आतल्या खोलीकडे वळते. दरवाजा थोडासा उघडाच असतो. ती हळूच दरवाजा ढकलते आणि खोलीत तिचा मामा बेडवर पडलेला, शरीरावर पांघरून, चेहरा थकलेला, श्वास थोडा वेगात. तो क्षणाला डोळे उघडतो आणि मीरा त्याच्याजवळ धावून जाते. मीरा थोडी दास्तावलेल्या सुरात बोलते, मामा, काय झालंय? तब्येत ठीक नाही वाटत का? हे सगळं काय चाललंय? मीराच्या आवाजात थरथर घेऊन विचारते आणि त्या क्षणी मामाचे डोळे हळूहळू उघडतात. त्याचा थकलं हरवलेला चेहरा हळूच मीराकडे वळतो. मामा हळव्या आवाजात बोलतो, मीरा बाळा, अगं तू अचानक इथे? मीरा त्याच्याजवळ बसत डोळ्यात काळजी घेऊन बोलते, म्हणजे काय मामा, किती दिवस झाले भेटलो नाही म्हणून आले. पण तू इथे असा एकटा आजारीसारखा झोपलेला आहेस? ही पोटावर पट्ट्या काय आहेत? तू काहीतरी लपवत आहेस ना?
मीराचं लक्ष त्या पोटावर लावलेल्या पट्ट्यांकडे जातं आणि मामा पटकन अंगावरचं ब्लँकेट नीट करून पट्ट्या लपवू लागतो. पण मीराला ते स्पष्ट दिसलेलं असतं. ती त्याच्या आईला थेट बसते. ती त्याच्या बाजूला थेट बसते आणि हातात त्याचा हात घेते. मीरा गंभीर पण शांत स्वरात बोलते, मामा प्लीज आता खोटं बोलू नकोस. तुझी ही अवस्था बघून मला खरंच भीती वाटते. काय झालं आहे? तू काही सांगत का नाहीस? काही प्रॉब्लेम आहे का? मामा काही वेळ गप्प राहून थोडं हसण्याचा प्रयत्न करतात आणि बोलतात, अगं मीरा काही नाही गं, थोडं आजारी होतो बस. काहीतरी बारीक सारीक होतच असतं ना. तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. तू कशी आहेस? श्वेता कशी आहे? आणि माझी बहिणाबाई म्हणजे तुझी आई ती कशी आहे? मीरा गंभीर नजरेने बोलते, सगळं ठीक आहेत मामा, पण मला हे ऐकायचं नाही आता. मला हे ऐकायचं आहे की तुझं काय सुरू आहे. खरं सांग मामा. मी काल मामीला भेटले. ती म्हणाली की तिने मुंबईत 2 BHK फ्लॅट घेतला आहे. मला एकच प्रश्न पडला, एवढे पैसे आले कुठून? मामा आता नजर चुकवतो. त्याचे हात कापत होते. मीरा थोडं पुढे सरसावत, मामा मामी काही सांगणार नाही हे मला आधीच माहिती होतं. म्हणून तर मी इथे आलेले आहे. आणि आता तर जे बघितलं ते पाहता मामीने सोहमलासुद्धा खोटं बोलायला लावलं की तुम्ही दोघंही घरी नाही आहात. का रे मामा? असं नक्की काय चाललं आहे? आईला पण वाटून राहिले. तिलासुद्धा शंका येते. तिला तुझी काळजी वाटते. प्लीज मामा आता काही लपवू नकोस. मला खरंच सगळं काही सांग. मामा शांत झालेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरती झापडलेली भावना आणि डोळ्यात साचलेली पश्चातापाची ओल मीराला स्पष्टपणे जाणवते. मीरा मामाकडे बघते आणि दृढ आवाजात बोलते, मामा प्लीज आता खरं खरं सांग ना. बाहेर टेबलवर मी हॉस्पिटलचे रिपोर्ट्स पाहिले. सोहमने ते माझ्या हातातून घाईघाईने घेतले. सगळ्यांनी ठरवलेच का काहीतरी लपवायचं? हे आता स्पष्ट आहे. ती थोडा वेळ थांबते. मामाच्या चेहऱ्याकडे पाहत जरा हळू आवाजात विचारते, मामा तुझं काही ऑपरेशन झालं आहे का? मामा क्षणात घाबरतो आणि एकदम मीराकडे रोखून पाहतो. मीरा बाळा नाही गं, खरंच काही नाही झालं. तू नको काळजी करू, मी बरं आहे. मीरा आता थोडं रडवलेल्या पण शांत स्वरात बोलते, मामा आता प्लीज खोटं नको बोलू. मी तुझी काळजी करते म्हणून विचारते. पण तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख आणि पट्ट्यांमधून लपवलेली वेदना मी सगळं पाहिलं आहे. ती हळूच त्याचा हात हातामध्ये घेते. मामा मला फक्त खरं हवं आहे. तू आजारी आहेस हे स्पष्ट आहे आणि एवढा खर्च झाल्यावर तुम्ही मुंबईसारख्या शहरामध्ये 2 BHK फ्लॅट घेतलात. हे ऐकून आनंद झाला, तुमचा अभिमान वाटला. पण मनात एकच प्रश्न आहे, एवढे पैसे तुमच्याकडे नक्की आले तरी कुठून? मामा मी लहानपणापासून तुला बघत आहे. मला माहिती आहे की तू किती कष्ट करतोस. तुझ्या जीवावरती घर चालतं. आता जेव्हा तू आजारी आहे, सोहम 10वीत आहे, तेव्हा अचानक इतका मोठा निर्णय कसा घेतलात? ती आता डोळ्यातून उघडणारे अश्रू लपवत त्याच्यावर रोखून पाहते. प्लीज मामा काही लपवू नकोस. हे सगळं समजून घेणं मला आणि आईला महत्त्वाचं आहे. काय खरं आहे, काय चाललं आहे, मला आज सगळं सांग. मीराच्या प्रश्नांनी आणि तिच्या डोळ्यातील काळजीने मामा आतून हलून गेलेला असतो. तो थोडा वेळ गप्प राहतो. शेवटी डोळ्यातून अश्रू वाहत तो हलक्या सुरात बोलू लागतो. मामा थरथरत्या आवाजातच बोलू लागतात, मीरा खरं तर हे तुला सांगायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण आता लपवणं चुकीचं होईल. पण एक विनंती आहे गं मीरा तुला. तू जे काही ऐकणार आहेस ते तुझ्या मामीला काही केलं तरी तू सांगू नकोस. प्लीज गं. मीरा रडवलेल्या पण धीट स्वरात बोलते, मामा मी काहीही बोलणार नाही. पण तू तरी सांग काय झालं आहे? मामा थोडा डोळे मिटतो आणि काळजात खोलवर रुतलेली गोष्ट उलगडू लागतो. मामा आता बोलू लागतो, मीरा तुला आठवतं आहे का? एक दिवशी तू घरी आली होतीस. आईच्या ट्रीटमेंटसाठी तुला पैशांची गरज होती. मी सगळं ऐकलं होतं. पण तुझ्या मामीने तुला 1 रुपयासुद्धा दिला नाही. माझं मन फाटलं होतं गं मीरा. मी तुझं दुःख, तुझी धावपळ करणं सगळं पाहिलं होतं. पण माझ्याकडेही फार काही नव्हतं. जे थोडंफार साठवले होते ते तुझ्या आईसाठी देणारच होतो मी. पण तुझ्या मामीच्या विरोधामुळे मी गप्प बसलो. तरीही मनात एक कळ सतत टोचत होती. माझी ताई, माझी लहान बहीण मृत्यूच्या दाराशी उभी होती. तिला किडनी डोनर हवा होता आणि तुला काहीही मिळत नव्हतं. मी काही सांगितलं नाही. पण मी स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि मी डॉक्टरांना सांगून सगळ्या पूर्ण टेस्ट केल्या, सगळं तपासलं. आणि मीरा माझासुद्धा O निगेटिव्ह ब्लड ग्रुप होता आणि माझी किडनी पूर्णपणे तुझ्या आईच्या किडनीला मॅच होत होती. हे ऐकून माझ्या अंगावरती काटा आला गं. मी एकदम आनंदही झाला होता.
कारण आता माझी ताई, माझी बहीण वाचू शकते. माझ्या 2 भाच्यांना त्यांची आई परत मिळू शकते. बापाचं प्रेम तर दुरावलं, पण आई दूर जाणार नाही हाच माझा प्रयत्न होता. मीरा संपूर्ण स्तब्ध झालेली असते. तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळतात. मीरा कापत्या स्वरात बोलते, मामा म्हणजे डोनर तू होतास? मामा हळू हसत अश्रू पुसत बोलतो, हो गं बाळा, मीच दिली माझी एक किडनी माझ्या बहिणीसाठी, माझ्या मीरासाठी. मामा डोळे मिटून काही क्षण थांबतो, श्वास घेतो आणि मग रडत बोलू लागतो. मामा कापऱ्या आवाजात बोलतो, पण मीरा नशिबाचा काहीतरी खेळ वेगळाच निघाला गं. तो थोडं थांबतो, गळा बसलेला, डोळ्यातून अश्रू ओघळतात. मी हॉस्पिटलमध्ये सगळ्या टेस्ट करून आलो. सगळं मॅच झालं होतं. डॉक्टरांनी पण सांगितलं होतं. मी पेशंटच्या घरच्यांशी बोलतो आणि निर्णय घेतो. म्हणून ते तुझ्याशी संपर्क करणार होते. आणि मला माहिती होतं तू सुद्धा या गोष्टीसाठी तयार होशील, कारण तुला तर त्याच गोष्टीची गरज होती ना. मग ते रिपोर्ट्स घेऊन मी घरी आणले. पण मी ठरवलं होतं, हे रिपोर्ट्स मी तुझ्या मामीला अजिबात दाखवणार नाही. कारण तिचा स्वभाव कसा आहे ना, हे मला चांगलंच माहिती होतं. मी फक्त वाट पाहत होतो. डॉक्टर कधी मला हॉस्पिटलमध्ये बोलवतात आणि मी गुपचूप या घरातून बाहेर निघतो. घरच्यांना फक्त सांगणार होतो की काही माझं काम आहे बाहेरच्या देशात आणि निघणार होतो तुझ्या आईचं प्राण वाचवायला. मीराचे डोळे आता अश्रूंनी पूर्ण भरलेले असतात. ती मुकाट त्यांचं बोलणं ऐकत असते. मामा हलक्या पण वेदनादायक सुरात बोलतो, पण नशीब उलटं फिरलं गं. तुझ्या मामीने ते रिपोर्ट्स पाहिले आणि मग सगळं कोसळलं. ती घरात जोरजोरात ओरडायला लागली, काही झालं तरी तुम्ही तुमच्या बहिणीला किडनी डोनर करायची नाही. तुम्ही जर किडनी दिली तर आजारपण तुमच्या मागे लागेल, मग खर्च कोण करणार? तू जर काही झालं तर आम्ही कुणाकडे पाहायचं? अशी ती बोलत होती. मामा डोळे पुसतो पण रडू थांबत नाही. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला गं मीरा. मी सांगितलं एका किडनीवर सुद्धा माणूस आयुष्य जगतो, मी जबाबदारी घेतो, पण तिला काहीही ऐकायचं नव्हतं. 1-2 दिवस असेच तणावामध्ये निघून गेले आणि त्या 3ऱ्या दिवशी तिनं थेट हॉस्पिटल गाठलं. हॉस्पिटलमध्ये जाऊन तिनं सांगितलं, माझा नवरा किडनी डोनेट करणार नाही. डॉक्टरांनी मलाही विचारलं. मी रडत होतो, हो मी तयार आहे, पण मामी तिनं मला धमकी दिली, तुम्ही जर काही केलं तर मी आणि सोहम आमचं काहीतरी करून घेऊ. मामा शांत थतथत्या स्वरात बोलतो. 2-3 दिवस असेच तणावात गेले मीरा. घरात बोलणंही होत नव्हतं. मी एकटा शांत बसायचो. माझ्या मनात एकच विचार, तुझ्या आईसाठी मी काय करू शकतो? आणि मग एक दिवस अचानक काही अनोळखी माणसं आमच्या घरी आली. मीराच्या डोळ्यात आता भय आणि कुतूहल दोन्ही दिसू लागतात. मामा सांभाळत बोलतो, त्या माणसांमध्ये 1-2 डॉक्टरसुद्धा होते, पण ते माझ्याशी बोललेच नाहीत गं. ते डायरेक्ट तुझ्या मामीशी बोलायला खरं तर घरी आलेले होते. त्यांनी तिला विचारलं, तुमच्या नवऱ्याला तुम्ही किडनी द्यायला तयार करा, आम्ही तुम्हाला पाहिजे ते देऊ. मीरा गोंधळून बोलते, पाहिजे ते म्हणजे? मामा कडवट हसू येत बोलतो, मीरा तुझ्या मामीनेही तेच विचारलं, पाहिजे ते म्हणजे नक्की काय? तो थोडा वेळ थांबतो आणि मग स्पष्टपणे बोलतो, तुझ्या मामीचा हा प्रश्न ऐकून त्यातल्याच एका माणसाने सरळ सांगितलं, तुम्ही सांगाल तसं कितीही पैसे, फक्त तुमच्या नवऱ्याची किडनी आमच्यासाठी हवी आहे. आणि ते ऐकताच तुझ्या मामीने पटकन सांगितलं, 8 लाख रुपये मागितले. काय? 8 लाख? मीरा आश्चर्याने विचारते. मामा शून्यात नजर लावून, हो मीरा, तिला एवढाच अंदाज होता, जेवढं घरावर कर्ज आहे तेवढं फिटेल, तेवढ्यापुरतं आपण मागूया. तो थोडा थांबतो. चेहऱ्यावरती लाज स्पष्ट दिसते. पण ते लोक कोण होते माहिती आहे? ते इतके श्रीमंत होते की त्यांनी एक शब्दही न वाया घालवता समोरच तिच्या चेक लिहिला, 8 लाख रुपयांचा. मीरा हे ऐकून अवाक होते. तिचा श्वास अडकतो. मामा दुःखद शांततेत बोलतो, हे बघून मामीला हे स्पष्ट झालं, हे लोक फक्त किडनीसाठी काहीही देऊ शकतात. मग काय? ती अजून मग पुढे मागतच गेली. तिने मग पुढे ती म्हणाली, 8 लाखांसोबत मला मुंबईमध्ये 2 BHK फ्लॅटही हवा आहे, एका चांगल्या ठिकाणी. आणि त्यांच्या तोंडून लगेचच निघालं, हो आम्ही देऊ. ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही तुमच्या नावावर तो फ्लॅट करतो, फक्त तुम्ही बोट ठेवा आणि साक्ष द्या. मीरा पूर्णपणे हादरलेली, डोळे भरून आलेले. मामा म्हणजे ही एक खरेदी होती तुझ्या शरीराची? मामा नजर खाली आवाज हलका करत बोलतो, होय मीरा, ते फक्त डोनेट नव्हतं, ते सौदा झाला होता, माझ्या शरीराचा सौदा, माझ्या नकळत. मीरा मनाशीच बोलते,
आईसाठी मी काहीही करू शकते हे मी ठरवलं होतं आणि केलंसुद्धा. स्वतःसाठी कधी विचार नाही केला. स्वतःचा स्वाभिमान इच्छेविरुद्ध शरीर विकायची तयारीसुद्धा केली, फक्त आई वाचली पाहिजे म्हणून. माझ्यासाठी हा निर्णय एकटाच होता, अश्लील, पिळवणारा, जखम करणारा, पण माझा होता. मला वाटत होतं या झगड्यात मी एकटीच आहे, सगळ्यांच्या मदतीपासून वंचित. ती डोळे मिटते आणि अश्रूचा एक ओघळ गालावरून खाली येतो. पण आता समजते, आईसाठी त्यानेही सौदा केला होता. तो माझा मामा, ज्याचं प्रेम नितळ, निस्वार्थ आणि पवित्र वाटायचं, त्यानेसुद्धा शरीर विकलं होतं, पण दुसऱ्यांसाठी, त्या 8 लाखांसाठी, त्या फ्लॅटसाठी, त्या फसव्या मामीसाठी. मीरा आता स्वतःशीच उसासत बोलते हळू आवाजात. काय फरक राहिला मग मामा आणि माझ्यात? तोसुद्धा विकला गेला आणि मीसुद्धा. फरक फक्त एवढाच होता की मी स्वतःला विकलं आणि त्याला कुणीतरी दुसऱ्याने विकून टाकलं. मामा हलक्या स्वरात थोडं थांबत बोलतो. मी 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 1 रुपयासुद्धा घेणार नव्हतो गं मीरा. माझ्या बहिणीसाठी मला काहीच नको होतं. माझ्या अंगातली किडनी फक्त तिच्या चरणांमध्ये ठेवली असती, जर तिला तेवढ्याने आयुष्य मिळणार असेल तर. त्याचे डोळे आता पाणावलेले नव्हते, ते ठाम होते. मीरा, त्या दिवशी मी त्या माणसांपुढे स्पष्ट सांगितलेलं होतं, आम्हाला तुमचे काहीही पैसे नको आहेत, आम्हाला काहीही फ्लॅट वगैरे नको आहे, फक्त तुम्ही तिला वाचवा. पण मीरा, मी काहीच ठरवू शकलो नाही. तुझ्या मामीने माझं ऐकायलाच नकार दिलेला होता. तो थोडा वेळ थांबतो आणि मागे घडलेलं आठवत बोलतो. तिने त्या दिवशी मला बाजूला नेलं आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाली, जर तुमच्या बहिणीला वाचवायचं असेल तर मी हवं तेच करणार. आणि त्या क्षणी मी काहीच बोलू शकलो नाही. मी एक भाऊ होतो त्या क्षणी, पती नाही, बाप नाही, फक्त भाऊ, जो बहिणीच्या प्राणासाठी गप्प बसतो. मीरा गंभीर आवाजात बोलते. मामा, एक विचारते, ती माणसं कोण होती? कोणीतरी अनोळखी माणसं घरी येतात, 8 लाखांचा चेक देतात, फ्लॅटची ऑफर करतात. हे सहज शक्य आहे का? मामा थोडा विचार करून बोलतो. मीरा, खरं तर मी त्यांनी कोण आहे हे विचारलंच नाही गं. तो थोडे डोळे मिटतो आणि आठवण्याचा प्रयत्न करतो. पण मीरा, त्या दिवशी त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट मला कळली होती गं. जे काही तुझ्या मामीने मागितलेलं होतं ना, ते सगळं काही ते फोनवर कोणाला तरी सांगत होते, विचारत होते, काय करू विचारत होते, आणि तो एकच नाव घेत होता, पुन्हा पुन्हा मला ऐकू यायचं, राज्याध्यक्ष सर. मीरा अचानक स्तब्ध होते. तिच्या शरीरात थरथर जाणवते. हातातली पर्स घट्ट पकडली जाते आणि मीरा मनातच बोलते, राज्याध्यक्ष सर? आरव, माझा बॉस, माझ्या आयुष्यात इतकी खोल उतरलेला तोच. मीरा पटकन मामाकडे वळून, मामा, ही डील कधी झाली होती? ऑपरेशनच्या आदल्या दिवशी? मामा संथ आवाजात बोलतात. नाही गं बाळा, ऑपरेशनच्या जवळपास आठवडाभर आधीच. त्या लोकांनी रिपोर्ट्स घेतले, चेक केले, माझ्या फिटनेसवर ते खूप खुश झाले आणि मग चेक दिला, फ्लॅटचं बोलणंही झालं. मीराच्या डोळ्यांमध्ये आता अश्रू होते, पण ते दुःखाचे नसून एक गोंधळलेल्या भावनांचे होते. आदर, राग, पश्चाताप, साशंकता, सगळं काही एकत्र होतं. मीरा हळूच मनाशी बोलते, म्हणजे सगळं माहिती होतं का त्याला? माझी धावपळ, माझं झगडणं, सगळं? ती डोळे मिटते, थोडा श्वास घेते. मीरा डोळ्यात पाणी आणून थरथरत्या आवाजात बोलते, मामा, हे सगळं किती भयानक घडलेलं आहे रे. पण मला एक गोष्ट सांग, ही गोष्ट मला का नाही सांगितली गेली? आईलासुद्धा माहिती नव्हतं, मलाही नाही. मी डॉक्टरांना किती वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टरसुद्धा फक्त एवढंच म्हणाले की डोनरची इच्छा आहे, हे सगळं गुपित राहावं. असं का रे मामा? तुझी का अशी इच्छा होती की ही गोष्ट कोणालाही समजू नये? मामा हळू आवाजात अपराधीपणाने बोलतात. मीरा, खरं तर मला नाही, ही गोष्ट तुला कळू नये अशी तुझ्या मामीची इच्छा होती. तीच म्हणाली होती की डोनर कोण आहे हे पेशंटला आणि पेशंटच्या घरच्यांना अजिबात समजायला नको. कारण जर हे समजलं असतं तर तिचं खरं रूप, म्हणजे किडनीसाठी तिनं एवढा मोठा फ्लॅट घेतला, एवढे पैसे घेतले, हे सगळ्यांच्या समोर, तुमच्यासमोरसुद्धा आलं असतं. आणि मग ती सगळ्यांच्या नजरेत, तुमच्या नजरेत वाईट ठरली असती. म्हणूनच तिनं ती गोष्ट लपवली. तो थोडा थांबतो आणि पुढे बोलतो,
आणि मीरा, ज्यांनी पैसे दिलेत ना त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की ही गोष्ट पूर्णपणे गुपितच ठेवायची. त्यामुळे मग तुझ्या मामीला तर हे सगळं काही फार पटलं. तिला हेच पाहिजे होतं आणि मग असंच ठरलं की मी डोनर आहे, कोणालाही सांगायचं नाही. तिच्या म्हणण्यानुसार मी आजारी आहे सांगूनच तिने सोहमलाही सांगितलं होतं की घरी कोणीही आलं तर सांगायचं घरात कोणीच नाही. म्हणूनच गं सोहम तुझ्याशी खोटं बोलला. मामाचं बोलणं ऐकून मीरा मनात विचार करत बसलेली असते. मीरा मनामध्ये विचार करत बोलते, मामीने लपवलं हे समजतं कारण सगळे तिला दोषी ठरवतील. पण आरवने, त्यांनी मला का नाही सांगितलं हे सगळं? का इतकं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं गेलं? ती त्या विचारांमध्ये गढून गेलेली असते. पण काही क्षणांनी स्वतःला सावरते आणि मामाकडे पाहते. मीरा संयमाने बोलते, मामा तू तुझी काळजी घे. या गोष्टीवर आपण पुन्हा कधीतरी बोलू. आणि मी इथे आले होते हे मामीलासुद्धा सांगू नकोस. काही लागलं तर मला फोन कर. काही त्रास होत असेल तरी प्लीज मला सांग. मामा हलक्या हसऱ्या चेहऱ्याने बोलतो, हो गं मीरा बाळा, तूसुद्धा माझ्या बहिणीची काळजी घे. तिचंही मोठं ऑपरेशन झालं आहे. हो मामा, तिचं ऑपरेशन झालं आहे पण तुझंही झालं आहे. म्हणून तू स्वतःचीही काळजी घे. मी निघते आता. मीरा हळूच उठते. मामाच्या डोक्यावर हात ठेवते आणि बाहेरच्या खोलीकडे वळते. बाहेर सोहम उभा असतो, थोडा घाबरलेला. सोहम घाईने बोलतो, ताई बाबा घरात आहे ते तुला समजलं ना? आईला सांगू नकोस, ती मला मारेल गं. मीरा थांबते आणि प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवते आणि त्याच्याकडे बघून बोलते, अरे वेड्या, मी काही सांगणार नाही पण तू पण नको सांगूस की मी आज इथे आलेले होते. आणि हे मी जे काही खायला आणलेलं होतं ना ते जर आईने कुणी आणले विचारलं तर तू आणलंस असंच सांग. किंवा आई यायच्या आधी तू आणि बाबा हे खाऊन संपवा. समजलं? काळजी घे तुझीही आणि बाबांचीही. मी परत लवकरच येईन. आणि अभ्यास कर, नाहीतर तुझी ताई आता तुझ्यावरती रागवेल बरं का. अभ्यासावरती फोकस कर. ती डोळ्यानेच त्याला प्रेमळ इशारा करते आणि निघून जाते. बाहेर एक छोटंसं गार्डन. दुपारची वेळ, तापलेलं ऊन, शून्य शांतता आणि एकटं बाकडं. मीरा रडत रडत चालत येते. तिचे डोळे सुजलेले, पाय ओढत विचारांच्या गर्दीत हरवलेली. ती जाऊन बाकड्यावर बसते. श्वास घ्यायचा प्रयत्न करते पण श्वासासोबत अश्रूही बाहेर पडतात. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. स्क्रीनवर नाव चमकतं, आरव सर. मीरा पर्समधून मोबाईल काढते. मोबाईल बघते. त्या स्क्रीनकडे रागाने वेदनेने पाहते आणि कॉल कट करते आणि मोबाईल स्विच ऑफ करते आणि पर्समध्ये टाकते. मीरा मनात विचार करते, नक्की काय सुरू आहे माझ्या आयुष्यात? काही समजत नाही. मामा म्हणाला त्यांच्या डील झाली होती. ऑपरेशनच्या आठवडाभर आधी, म्हणजे आरव सरांनी आधीच पैसे दिले होते. मग मला 2 दिवस आधी डॉक्टर म्हणतात डोनरला पैसे हवेत म्हणून. तेव्हा मी आरव सरांना बोलले मला पैसे हवेत. पण त्यावेळी त्यांनी काय बोललं, तुला पैसे हवेत तर मग आज रात्री माझ्या रूममध्ये ये. मीरा डोळे मिटते. डोळ्यातून अश्रू ओघळतात. म्हणजे आधीच पैसे दिले होते तरी हे असं का बोलले? माझ्याशी मग ते असं का वागले? मीरा चेहरा वर करून आकाशाकडे बघते आणि एकटीच मनाशी पुटपुटते. तेव्हा आमच्यात काही नातं नव्हतं, पण नंतर तरी त्यांनी खरं सांगायला हवं होतं ना मला. का लपवलं आरवने सगळं काही माझ्यापासून? ती दोन्ही हाताने डोकं धरते, डोळे मिटून बसते. माझं डोकं आता खरंच खूप जाम झालेलं आहे. एकीकडे ते दिव्याचं प्रकरण, ते खोटं, दुसरीकडे हे सगळं खोटेपणाचं नाटक. सगळ्या गोष्टी एकत्र येत आहेत, दाटून येत आहेत, गुदमरायला लागले मला आठवतं आहे ऑपरेशनच्या 2 दिवस आधी स्विमिंग पूलजवळ आरवला सगळं सांगितलं होतं. आई आजारी आहे, डोनर मिळाला आहे पण त्याला पैसे हवे आहेत. पण मामा म्हणाले की ही डील आठवडा आधीच झालेली होती. म्हणजे आरवला सगळं आधीच माहिती होतं का? ती डोळे मिटते आणि अचानक मागचं दृश्य आठवतं. फ्रेंडशिप आवरला आरवला सांगताना तिचे अश्रू, आरवचे शांत होणं. जर हे सगळं खरंच माणुसकीसाठी होतं तर मग माझ्या असहाय्यतेचा सौदा का केला? आरवला ऑलरेडी सगळ्या काही गोष्टी माहिती होत्या. मी सांगायच्या आधीच माहिती होतं तर मग मला रूममध्ये का बोलवलं? त्या रात्री तू माझ्याकडून शरीर सुखाची मागणी का केली? मग ते नाते, ती जवळीक, ती भावना, ती खोटी होती का? तू इतकी मोठी मदत केली पण माझ्याजवळ असं का भासवलं की काहीच करत नाही आहे? कष्ट मी करते असं का वाटू दिलंस? की आधीच तू मला ओळखत होतास?
हे सगळं काही माझ्याशी जोडलेलं होतं का? पण माझ्यापासून लपवून? ती उठते, खोल श्वास घेते आणि ठाम नजरेने समोर बघते. नाही, आता नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि ती मला आरवकडूनच हवी आहेत. तर मंडळी, आजचा भाग इथे संपतो. आज तुम्हाला एक मोठा ट्विस्ट मिळाला आणि पुढच्या भागात तुम्हाला मिळणार आहेत अजूनही भयंकर रहस्यांची उत्तरं. ज्यांनी मामा डोनर असतील असं कमेंट्समध्ये सांगितलेलं होतं, वेल डन. तुमचं उत्तर अगदी बरोबर होतं. पण जे म्हणाले की डोनर आरव आहे, अरे गाईज, थोडं लक्ष द्या ना आपल्या स्टोरीवर. ऑपरेशनच्या वेळेस आरव तर मीरासोबत होता ना, तो तिथे आलेला होता. मग तो तिथे कसा असेल डोनर म्हणून? आणि राहिली गोष्ट मामी, जिचं स्वतःचं मन पैशांच्या मोहात अडकलेलं आहे, ती नक्कीच एवढा त्याग करणार नाही स्वतःच्या नंदेसाठी. ती मीराला 50,000 रुपये द्यायला तयार नव्हती. मग किडनी? ते तर शक्यच नाही. काहींनी अविनाश शिंदे आणि आरवचे बाबा असेही पर्याय दिले, पण ते पात्र स्टोरी लाईनमध्ये त्या पातीवर अजून पोहोचलेलेच नाहीत. पण असो, तुमच्या सगळ्यांच्या काही कमेंट्स, प्रतिक्रिया, अंदाज आम्हाला प्रचंड प्रेरणा देतात. पुढचा भाग थोडा मोठा आणि खूप सस्पेन्सफुल असणार आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल, पण वाट जरूर बघा. कथेला तुमचं प्रेम असंच मिळत राहू द्या. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्समध्ये आजचा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला, थोडंसं तुम्हाला डोनर कोण आहे हे तरी उत्तर आज मिळालं, ते कसं वाटलं नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि मामीसाठी सुद्धा काहीतरी वाक्य होऊन जाऊ दे ना. चला, बाय, टेक केअर.